वाड्या वस्त्यापर्यंत अहिल्यादेवी कळल्या पाहिजेत. आणि अहिल्यादेवीचा इतिहास काय होता. 17व्या शतकात 29 वर्ष राज्य कारभार करायचं सोपं नव्हतं. वयाच्या 8व्या वर्षी लग्न करून माळवा प्रांतामध्ये गेल्यानंतर अहिल्यादेवींवरची जी संकट आली, जे अन्याय अत्याचार झाला, घरातील कोणताही कर्ता पुरुष नसताना अहिल्यामातेने कर्तृत्वावरती, स्वतःच्या बुद्धीवरती, स्वतःच्या मनगडातल्या ताकदीवरती हे स्वराज्य उभा केलं. त्यांचा आदर्श आमच्या डोक्यात, आमच्या विचारात, आमच्या रक्तामध्ये तो भिनला पाहिजे. ज्यावेळेस अडचण येतील, अरे पुरुषांमधला सर्वोत्तम राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, त्याचप्रमाणे महिलांमधील आदर्श पुरस्कृत्य आदर्श राज्यकारभार हिंदू संस्कृतीचा जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींकडे आम्ही बघितलं पाहिजे. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो समाज इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही. अरे आमचा इतिहास कुठे? अरे सलग 18ही लढाईत एकदाही पराभूत न होणारा महाराजे यशवंतराव होळकरांचं, त्याचप्रमाणे सम्राट चक्रवर्ती सुभेदार मल्हारराव होळकरांची या ठिकाणी आपण पाहिलं आहोत. बोरगावचा ढाण्यावाग बापू बिरवटे गावकर आणि आरक्षणाची पहिली चळवळ उभा करून या महाराष्ट्रामध्ये धनगर आरक्षणासाठी झगडणारा बी.के. खोकरे साहेबांचं या ठिकाणी आपण वारसदार आहे. त्यांचा विचार विनिमय या ठिकाणी केलं पाहिजे. अहिल्यादेवींचा वारसा, अहिल्यादेवींचं काम या ठिकाणी मी तुम्हाला एक उदाहरण देतो. ज्यावेळेस अहिल्यामातेंनी न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या सर्वांच्या एकत्रीकरणातून आपलं स्वराज्य निर्माण केलं. माझ्या राज्यातील एकही गरीब उपाशी राहता कामा नये. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी असेल, औद्योगिक धोरण असेल, एकही माझ्या प्रजेतील कामगार या ठिकाणी उपाशी राहता कामा नये. माझ्या या स्वराज्यातील किडा आणि मुंग्यांना सुद्धा अहिल्यादेवींनी या ठिकाणी त्यांची सेवा केली, त्यांना कमी काय पडून दिलं नाही. अहिल्यादेवींनी या हिंदुस्थानामध्ये पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत प्रत्येक मंदिराचा जीर्णोद्धार केला. अरे एक महिला होती, अरे त्यांचं या ठिकाणी धोरण बघितलं असेल, सार्वजनिक बांधकाम विभागाचं त्या 250 वर्षापूर्वीची दूरदृष्टी, नदीला घाट असतील, वेगवेगळे काम असतील, नदीचं या ठिकाणी पुनरुत्पन्न असेल, पाण्याची व्यवस्था असेल, असे विविध दृष्टिकोन असणारा. आणि या ठिकाणी जाता जाता एवढं सांगतो, वेळ खूप कमी आहे, या ठिकाणी घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. आणि अहिल्यादेवी शिवाय पर्याय नाही, इतिहासाशिवाय पर्याय नाही. या महाराष्ट्राच्या मातीला एवढंच या ठिकाणी बोलतो. तुम्ही सर्वजण या पुण्या